लोणंदमध्ये आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिरात भक्तांची अलोट गर्दी। लोणंद तालुका खंडाळा येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशी निमित्त मोठ्या उत्साहात धार्मिक कार्यक्रम पार पडले। 1967 सालापासून कार्यरत असलेल्या या मंदिरात पहाटेपासून पूजा, अभिषेक, भजन आणि नामस्मरणाने परिसर भक्तिमय झाला होता। गावातील महिला पुरुषांनी रांगेत उभे राहत विठ्ठलाचं दर्शन घेतलं। भाविकांसाठी खिचडीचं वाटप करण्यात आलं। कार्यक्रम शांततेत पार पडावा यासाठी लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुशील भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। इंगळी विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशीच्या निमित्त फराळ वाटप। इंगळी तालुका हातकणंगले येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज सकाळी आषाढी एकादशीच्या निमित्तानं भाविक भक्तांना इंगळी येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहर प्रमुख युवा नेते केशव नारायण पाटील यांच्याकडून आणि शिवप्रेमी गणेश मंडळ इंगळी यांच्याकडून एकादशीच्या उपवासासाठी खिचडी, केळी, लाडू वाटप करण्यात आलं। विठ्ठल मंदिरात आज सकाळपासून भाविकांनी गर्दी केली होती। विठ्ठल मंदिरात पूजा अर्चा करून भक्तिमय वातावरणात विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी केशव पाटील, कवी सरकार इंगळी, प्रज्योत देसाई, निलेश पाटील, मयूर सांगले, राजेंद्र रांगोळे, गोपाळ पाटील, राम मिठारी, मधुकर भातमारे, आनंद पाटील आदींसह भाविक भक्त उपस्थित होते। गांजा व नशिलं इंजेक्शनची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक। 1,32,000चा मुद्देमाल जप्त। कोल्हापूर जिल्ह्यातील तरुणाईला नशेच्या गर्तेत ओढणाऱ्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत 3 आरोपींना अटक केली आहे। त्यांच्या ताब्यातून सुमारे 1,32,602 रुपये किमतीचा गांजा आणि नशिल्या इंजेक्शनचा साठा जप्त करण्यात आलाय। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने केली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात बेकायदेशीर अंमली पदार्थाच्या विक्रीमुळे तरुण गुन्हेगारीकडे वळत असल्याची गंभीर बाब लक्षात घेता जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध धंद्याच्या समूळ उच्चाटनाचे आदेश दिले होते। त्यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी विशेष पथकं तयार केली होती। या पथकातील पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकाला गोपनीय माहिती मिळाली की झूम प्रकल्प कसबा बोर्डा परिसरात 2 जण ऍक्सेस दुचाकीवरून गांजा व नशिल्या इंजेक्शनची विक्रीस येणार आहेत। त्यानुसार पोलिसांनी 5 जुलै 2025 रोजी सापळा रचत कारवाई केली। यावेळी पोलिसांनी सोहिल संभाजी मोहिते वय 24 सध्या राहणार कळंबा आणि रोहन संजय चव्हाण वय 33 राहणार कवडे गल्ली कसबा बावडा यांना ताब्यात घेतले। त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडून मेम्फेंट मारीन सल्फेट या कंपनीच्या नशिल्या इंजेक्शनच्या 3 बाटल्या, मिडाझोलम इंजेक्शन आयपी मेझोलम या कंपनीच्या 80 बाटल्या, इतर साहित्य असं एकूण 1,32,602 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। या चौकशी दरम्यान आरोपी रोहन चव्हाण यांनी नशिल्या इंजेक्शनचा साठा आपला मित्र अजय श्रीकांत डुबल वय 44 राहणार खोतवाडी तालुका हातकणंगले याच्याकडून विकत घेतल्याची कबुली दिली। त्यानंतर पोलिसांनी अजय डुबललाही ताब्यात घेतले। गांजा व नशिल्या इंजेक्शनच्या बेकायदेशीर साठ्याबाबत योग्य ती कायदेशीर कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात आला। आरोपींविरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गांजा कुठून आणला याचा तपास सुरू आहे। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे तसेच पोलीस कर्मचारी गजानन गुरव, वैभव पाटील, योगेश गोसावी, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, प्रदीप पाटील, संतोष बर्गे, महेंद्र कोरवी, लखन पाटील, विजय इंगळे, परशुराम गुजरे, संजय पडवळ, अरविंद पाटील यांनी केली। आषाढी एकादशी निमित्त इंगळी परिसरात विठू माऊलीच्या भक्तीत रंगले वारकरी। जाधव कुटुंबाकडून विशेष पूजा व पारंपरिक वेशभूषा। विठूच्या नामाचा जयघोष करत इंगळी परिसरात आषाढी एकादशी निमित्त विविध ठिकाणी विशेष पूजनचं आयोजन करण्यात आलं। परिसरातील अनेक वारकऱ्यांनी आपल्या घरीही भक्तिभावाने विठ्ठलाची विशेष पूजा केली। इंगळी परिसरात वारकरी संप्रदाय जपणारे अनेक कुटुंब आहेत। त्यापैकी जाधव परिवाराकडून आषाढी एकादशीच्या निमित्तानं घरामध्ये विठ्ठल रुक्मिणी भक्तिभावानं पूजा बांधण्यात आली। तसेच संचित सचिन जाधव आणि स्वस्ती जाधव या लहान मुलांना पारंपरिक वेशभूषा करण्यात आली होती। विठू माऊलीच्या भक्तीत लीन होत त्यांनीही या पूजेमध्ये सहभाग घेतला। जाधव कुटुंबाच्या अनेक पिढ्या वारकरी संप्रदायाची परंपरा जपताना दिसतात। पुढील पिढीलाही या भक्तिमार्गाचा वारसा लाभावा आणि त्यांनीही तो पारंपरिक रीतीने पुढे न्यावा या हेतूने मुलांना पारंपरिक वेशभूषा परिधान करून पूजेत सहभागी करून घेतल्याचं सचिन सर्जेराव जाधव यांनी सांगितलं। या पूजेसाठी सर्जेराव भाऊ जाधव, अक्काताई सर्जेराव जाधव, सचिन सर्जेराव जाधव, अक्षता सचिन जाधव तसेच संपूर्ण जाधव बंधू परिवार उपस्थित होता। भक्तिमय वातावरणात आषाढी एकादशी साजरी झाली।